तर नमस्कार मित्रांनो, मी अतुल पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे आणि तुम्हाला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज गुरुवारसुद्धा आहे. तर आपण जातो मठामध्ये, गोरेगावला आरे कॉलनीमध्ये. एकदम निसर्गाच्या सानिध्यात तो मठ आहे आणि तुम्हाला ऑलरेडी मी दाखवला आहे, या चॅनलवर ऑलरेडी टाकला पण नाही मी. तर चला निघूया आपण आता. 3 वाजलेत आणि जाऊया मठामध्ये. उद्या प्रकट दिवस पण आहे स्वामींचा, तर ती पण तयारी बघायला तुम्हाला भेटेल. आणि आज थोडी गर्दी असेल, पण काय नाही, तुम्हाला दाखवेल मी सगळं मठ वगैरे. तर चला निघूया. तर मित्रांनो, निघालो आहे आपण आता. इथे आमच्या बिल्डिंगमध्ये खाली रांगोळी काढली आहे मस्त. गुढीपाडवाची तयारी एकदम मस्त केली आहे. एंट्रन्स आहे आमचं. आता बाहेर पण मस्त गुढी उभारली आहे बघा, मस्त केलं आहे. आता 3 वाजले. सकाळी एकदम मस्त होतं इथे. दुपार झाली त्याच्यामुळे सगळे गेले घरी. सुंदर अशी गुढी उभारली आहे. चला आता आपण निघूया. बाईकने जातो आपण गोरेगावला, आरेला. आज गर्दी पण नाही रस्त्याला, एक चांगली गोष्ट आहे. सुट्टीवर आहे सगळे आणि ऊन पण नाही, तर मजा येईल आज. गोरेगावला पोचले आपण हायवे. पेट्रोल भरून घेतो गाडीत. पेट्रोल पंपवर गर्दी आहे, पण आपलं झालं आहे भरून. निघूया आता आपण. हे बघा, इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. गोरेगावचा ब्रिज उतरायचा आणि राईड घ्यायचं आहे आरेसाठी. आता इथून सीधा जायचं आहे आपल्याला. इथे लेफ्टला एक हॉटेल आहे, तिथे चाय मस्त भेटतं. आम्ही दरवेळी इकडेच चाय पितो. जेव्हा पण येतो ना, तेव्हा इकडेच चाय पितो आम्ही. नक्की ट्राय करा इकडची चाय. पूर्ण सीधं जायचं आहे आपल्याला. युनिट नंबर 6च्या इथे जायचं आहे. इकडचं नेचर पण मस्त आहे, बघण्यासारखं आहे. पूर्ण हिरवं हिरवं, असं वाटतच नाही मुंबईमध्ये. हे बघा, इथे एक नदी आहे. इथे बोटिंग चालू असते, तुम्ही येऊ शकतात. आणि इथे लेफ्टला छोटा काश्मीर आहे. तर सरळ सरळ जायचं आपल्याला इथून सीधा सीधा. आणि युनिट नंबर 6 लक्षात ठेवा, तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. रस्ता पण एकदम मस्त आहे. उन्हाळ्यात अजून मजा येते. इथून पुढून लेफ्ट घ्यायचं आपल्याला. हे बघा, समोर आलो आहे आपण. समोर राईडला मठ आहे स्वामींचं. तर मित्रांनो, पोचलो तुम्ही मठाच्या बाहेर. आणि युनिट नंबर 6मध्ये यायचं आहे तुम्हाला लोकांना. आणि आज गर्दी असणार, कारण की गुरुवार आहे आणि गुढीपाडवा पण आहे आज. तर आपल्याला गर्दी भेटेल आज. जाऊया आतमध्ये, बघूया काय सीन आहे आतमध्ये. तर चला आतमध्ये जाऊया मठामध्ये. गाड्या बघा पूर्ण बाहेरपर्यंत लागल्या आज, कारण की लोक जास्त आले आज. गुरुवार पण आहे ना आज आणि गुढीपाडवा, म्हणून जाऊया आपण आतमध्ये. बघूया आतमध्ये काय गर्दी असू शकते. मस्त केलं आहे. सुंदर केलं आहे लोकांनी यावेळेला. लोक येतात आहे अजून. हा, यावेळी चप्पलचं स्टँड बाहेरच ठेवलं आहे, कारण की आतमध्ये गर्दी असणार. दुकानाचं स्टॉल पण आहेत. चला आपण आतमध्ये जाऊया. समोर हनुमानाची मूर्ती ठेवली आहे मस्त. गर्दी कमी आहे वाटतं, नशीब. सुंदर अशी हनुमानाची मूर्ती. काम चाललं आहे, उद्याची तयारी सगळी. उद्या प्रकट दिवस आहे ना, त्याच्यामुळे. छान तयारी चालू आहे मित्रांनो. इथे आपण पाय धुवायचे. राईट साईडला म्हणून ठेवलं आहे पाय धुवायला. त्या आतमध्ये आलो आहे आपण मठाच्या. समोर तुम्ही बघू शकता, सुंदर असा मठ आहे. तुम्हाला अजून जवळून दाखवतो मी. आज गुरुवार असल्यामुळे गर्दी पण थोडीफार आहे, जास्त नाही. उद्या जास्त असेल, कारण की उद्या प्रकट दिवस आहे. श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ.
सुंदर बनवलं या लोकांनी. इथे आपण दानगी देऊ शकतो काही असलं तर जेवणासाठी वगैरे. आतमध्ये आलो आपण आणि तुम्ही बघू शकता समोर सुंदर असं स्वामींची जगह मंदिर सुंदर आहे एकदम. हे बघा तुम्हाला अजून जाऊन दाखवतो मी. नक्की मित्रांनो इकडे आज जर कोणी आलं नसेल तर गोरेगावमध्येच आहे, मुंबईमध्ये सुंदर असं मठ आहे. हळूहळू गर्दी होत चालली आहे. तुम्हाला प्रयत्न करतो मी दाखवायचं व्यवस्थित एकदम. ध्यानाला बसलेत खाली. बाहेर आलो आपण आणि समोर बघा लाईन लागली आहे. मगाशी नव्हते, आता हळूहळू गर्दी होते. हे समोरून इथे उद्यासाठी बघा तयारी चालू आहे. ही मागची बाजू, इथे उद्यासाठी अन्नक्षेत्र. उद्या इथे जेवण असणार आहे, इथे भजन असणार आहे. उद्या प्रयत्न करतो मी यायचं जमलं तर तुम्हाला दाखवतो. इथे जेवण असणार उद्या सगळं. उद्या खरंच मस्त होणार आहे इथे. तर मित्रांनो दर्शन झालं आहे आपलं आणि अत्यंत सुंदर प्रकारे दर्शन झालं, मजा आली. गर्दी एवढी पण नव्हती, पण उद्या एकदम जबरदस्त गर्दी असणार आहे आणि मी प्रयत्न करेल तुम्हाला दाखवायचा उद्या येऊन जर जमलं तर. तर मित्रांनो आपण जर अंधेरीला भवन्सला अजयच्या इथे, आणि की तिकडे पण गुढीपाडवाची मस्त तयारी केली आहे आणि थोडा लेट झाला इथे. तर काय ना आपण निघूया आणि तिकडचं पण तुम्हाला दाखवतो मी. चला. तर मित्रांनो घरी आलो आहेत आम्ही. फ्रेश झालो, 11 वाजले आणि दुपारपासून बाहेर होतो. पहिला मठात गेलो आपण, मग तुम्हाला दर्शन कळवलं मी स्वामींचं. नंतरला आपण अजयच्या इथे गेलो, तिथे पण मस्त गुढीपाडवाची एकदम मस्त तयारी केली धामधूममध्ये. ते पण तुम्हाला थोडंफार दाखवलं मी आणि आता घरी आलो आहे. तर मित्रांनो ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.